नमस्कार सर्व ताई दादांना. संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज शेतात आलेलो आहोत. आज पूर्ण ज्वारी काढायची संपली आपली. पूर्ण ज्वारीची कणसं कुडून झाली आहेत. तर मी आत्ताच गाडीवरती येऊन बसले इकडं. आज लास्ट एंड केला आज ज्वारीचा. अजून एक ओळ राहिली आहे. तेवढं पप्पा मम्मी खुडत आहेत. तर बघा मी दाखवते तुम्हाला. मी आताच गाडीवरती येऊन बसले इकडं. हे बघा इकडं मम्मी ज्वारी खुडत आहे. थोडंसं एक पात राहिली होती. पप्पा पेंड्या बांधत आहेत. इकडची पूर्ण ज्वारी खुडून झाली आता. पेंड्या बांधून गोळा करायची तेवढी राहिलीत कणस वगैरे. सगळे खुडून झाले पूर्ण. आता एवढं खुडून झालं की मग सारा वैरण गोळा करायची. गोळा करून पाणी लावायची. तर ह्याला अजून 2-3 दिवस लागतील. पप्पा मम्मी दोघेच गोळा करणार म्हणलं तर 2 दिवस तरी लागणार. मी इकडे आले आता. बघा इकडे शेतातलं वातावरण किती छान आहे. हे बघा हे गहू आहे. शेतकऱ्याला शेतामध्ये खूप कष्ट करावे लागतात आणि जेव्हा शेतकरी शेतामध्ये कष्ट करेल तेव्हा जगाचं पोट भरतं. आणि शेतकऱ्याने जर शेतामध्ये कष्टच नाही केले ना तर पूर्ण जग उपाशी राहील एक ना एक दिवस. म्हणूनच शेतकऱ्याला जगाच्या पाठीचा कणा असं म्हणलेलं आहे. जेव्हा शेतकरी शेतामध्ये घाम गाळेल तेव्हाच जगाचं पोट भरेल. शेतकरी जर शेतामध्ये घामच गाळला नाही, तो जर शेती पिकवला नाही ना तर पूर्ण जगाला अन्न भेटणार नाही. मम्मी इकडे कणस गोळा करत आहे. एकदम पातळ आहेत कणस. गेल्या वर्षी खूप छान आली होती ज्वारी. या वर्षी पाणी नसल्यामुळं काही एवढं नाही आली.
एका पेंडीला फक्त 10-12 कणसं चांगले निघतात, नाहीतर सगळे मग मोकळेच आहेत. ते चांगले चांगले वेगळे केले. जी ज्वारी नाही ती कणसं वेगळं केले. ते आपलं बकऱ्याला नेऊन घालायचं. बस सोड की तेवढं नेतो. पण सांडत जाते खाली. बघा मम्मी किती डोकं लावते. त्याला कडनी कडनी सोबा करते त्या बुट्टीमध्ये आणि भरते. तेव्हा जसे कुणकुटे लांबडे आहेत ना, ते कंस त्याच्यामध्ये उभा करते कडनी, मध्ये कंस भरते. तर हे बघा आता मम्मी चालली ओतायला कणस. अरे अरे पडलं खाली कणीस. तर हे बघा एक कणीस पडले, तर एका कणसासाठी किती जीवाचा आटापिटा चालला. ते कणीस पायानंच उचलायचं आहे. हे बघा 3 वेळा कणीस खाली पडलं, पण तिसऱ्यांदा उचलून पायानेच घेतलं. यालाच म्हणतात शेतकऱ्याची वाघीण. किती डोकं लावलं तिने एका कणसासाठी. असे कष्ट करावे लागतात शेतकऱ्याला शेतामध्ये. खूप कष्टाचं काम असतं शेतामधलं काम. तर बघा तुम्हाला आजचा हा आपला छोटासा शेतातला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.